औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावातील नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत सरपंच सोनाबाई कोळे यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे एका दिवसात ST जात प्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. या दाखल्याची चौकशी करून तो रद्द करावा अशी मागणी सूरज खडाखडे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय क्रमांक 1 यांच्याकडे केली आहे. वांगी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. हे पद मिळवण्यासाठी सोनाबाई कोळे यांनी 16 नोव्हेंबर 2022 रोजी अर्ज केला होता. संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवत अवघ्या एका दिवसात म्हणजे 17 नोव्हेंबर 2022 रोजी जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीनंतर हा प्रकार उघडकीस आला. दाखला मिळवताना आवश्यक असलेली कागदपत्रे जसे की माहेरचे व सासरचे नाव वेगवेगळे असल्यास त्या व्यक्ती एकच असल्याचा ॲफिडेव्हिट, मंडलाधिकारी यांचा सामाजिक चालीरीती चौकशी अहवाल आदी कागदपत्रे सादर न करता बोगस दाखला मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दाखला तात्काळ रद्द करावा, संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.